नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज तुम्ही माझ्या मागं बघत असाल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यांच्या समोर मी हे मुद्दाम आजची व्लॉग करतो आहे। आज ह्या वर्षातला माझा हा पहिला व्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये मागचे साधारणतः पूर्ण आठवडाभर म्हणजे 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून जे काही थोडंफार घडलेलं आहे आणि त्यातलं महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो की तुम्हाला मला हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आरोग्य विभागाबद्दलचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की आरोग्य विभाग हा जो महानगरपालिकेचा जो विभाग आहे तो नागरिकांच्या जे काही आरोग्यासंदर्भातल्या सेवा जे आहेत पुण्यामध्ये त्याच्यामध्ये अडचण येऊ नये, त्याच्यामध्ये सगळी सुसूत्रता असावी, त्याच्यामध्ये लायसन्सेस व्यवस्थित असावे, कुठे चुकीचे होऊ नये, असा आरोग्याशी संबंध असलेली ही गोष्ट असल्या कारणाने माझ्यासाठी आरोग्य विभाग हा फार महत्त्वाचा मी मानतो, कारण का डायरेक्टली नागरिकांशी संबंध त्याचा येतो। तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं असं झालेलं आहे की आरोग्य विभागाचे 3 प्रमुख महिला अधिकारी जे आहेत, ज्येष्ठ महिला अधिकारी जे आहेत, तर ते आता म्हणजे महानगरपालिकेचे काम करण्याऐवजी ते एकमेकांची माहिती काढण्यामध्येच लागलेले आहेत। आणि सकपाळ साहेब आलेले आहेत 3:30च्या ह्याला। आणि तर मित्रांनो मी तुम्हाला ते सांगत होतो की ते आरोग्य विभागाचे ज्या वरिष्ठ 3 महिला अधिकारी ज्या आहेत, तर मी मुद्दाम त्याचं नाव घेणार नाही, त्याच्यामागचं कारणही मी तुम्हाला सांगतो। म्हणजे फार महत्त्वाचं कारण आहे, पण ते सगळ्यात शेवटी सांगतो। अगोदर माहिती सांगतो की हे 3 अधिकारी एकमेकींचीच माहिती काढण्यामध्ये किंवा इतरांची माहिती काढण्यामध्ये, आरोग्य विभागातल्या माहिती काढून त्यांच्या विरुद्ध न्यायिक कशी काय केस लढवता येईल वगैरे वगैरे ह्यामध्येच गुंतलेले आहेत असं माझी समज आहे। तुम्ही सुद्धा ते बघू शकता। मी असं का म्हणतो आहे, कारण का RTA अधिकाराखाली ह्या अधिकारी एकमेकांची माहिती काढत आहेत आणि फार जुनी माहिती काढून त्यावर एकमेकांना कसं खाली ओढता येईल किंवा दाबता येईल असा तो विषय दिसतो एकंदर मला जे समजतं त्याप्रमाणे। तर मला हे कसं कळलं तर मी अगदी तुम्हाला एक नावाचंही सांगतो की डॉक्टर बळीवंत जे आहेत, कल्पना बळीवंत मॅडम जे आहेत, त्यांची आमच्या TV10ला एक तक्रार होती की रमेश खामकर नावाचे एक RTA अधिकारी आहेत जे माहिती घेतात आणि आणि त्याचा नक्की काय वापर करतात, समाजाच्या फायद्यासाठी करतात का नाही, पण प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी हे जास्त करून करतात। आणि कुठलेही साधेसुधे आणि ते अशी किरकोळ माहिती असते की कुठे सही चुकली आहे, कुठे हे चुकलं आहे, म्हणजे नागरिकांचं काही तोटा होणार नाही आणि अधिकाऱ्यांना वेठीस धरणे असा हा विषय होता। त्या निमित्ताने मी TV10 म्हणून सगळं नियमित करायच्यामुळे खामकरांनी आरोग्य विभागामध्ये किती RTA अधिकारी दाखल केलेले आहेत यासाठी मी माहिती मागवली होती। त्याची माहिती मला सुद्धा मिळाली। मागं मी तुम्हाला एका बाईटमध्ये सांगितले 72 पानांचं ते होतं, पण ती जे रजिस्टरमध्ये त्यांची माहिती बरोबर इतरही माहिती ज्यांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये मला हे मुख्य 3 आरोग्य अधिकारी मला दिसले आणि त्यावरनं मी असं म्हणतो की हे एकमेकांची माहिती का काढतात, म्हणून या तिन्ही जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझा चांगला संबंध असूनसुद्धा प्रत्येकजण ती माहिती देत नाही आहेत आणि त्यांना असं वाटते की त्यांच्यावर अन्याय झाला आहे। मध्ये आयुक्तांनी फार महत्त्वाचा डिसिजन घेतला होता की भाकऱ्या ज्या फिरवल्या होत्या आरोग्य विभागाच्या, त्याच्या म्हणजे भाकरी फिरवते म्हणजे बदली केली होती लोकांच्या आणि त्या अंतर्गत ह्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीसुद्धा आणि बढतीसुद्धा काहींची झाली होती। तर त्यावरनं माझा असा समज आहे, मला आनंद होईल की माझा समज हा खोटा ठरो की या तिन्ही अधिकारी ह्या नाखुश आहेत। प्रॉब्लेम याचा असा होतो, आता बघा आपल्यासमोर आणखीन एक मिनटं सर, आपल्यासमोर विवेक वेलणकर साहेबांनी एंट्री केली आहे। सर 1 मिनटं सर। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आरोग्य विभागाबद्दल मी बोलत होतो, बऱ्याच म्हणजे मेन गेटला असल्यामुळे बरीच माणसं येऊन गेली, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आरोग्य विभागाच्या 3 प्रमुख अधिकारी जे आहेत तर ते एकमेकांच्या माहिती काढून एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यामध्ये
अडकले आहेत, गुंग आहेत असं एक म्हणतो. तर अशा परिस्थितीमध्ये या मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे मुख्य खातीसुद्धा असण्याची शक्यता आहे. जवळजवळ सगळ्यात मुख्य प्रमुख खाती त्यांच्याकडे आहेत. तर मग नागरिकांची समस्या कोण दूर करणार? ह्या स्वतःच्या समस्या घेऊन बसलेल्या आहेत. आणि बदली होणं म्हणजे वाईट नाही आहे. तुम्हाला कुठलंही खातं तुमच्याकडं आलं तर तुम्ही तुमचं ते काम समजून तुम्ही ते करायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं असताना आरोग्य विभागासारख्या प्रमुख आणि नाजूक आणि कळीच्या नागरिकांच्या विषयाबाबतीत तुम्ही असे कसं करू शकता? आणि माझं ह्या बाबतीत मी ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज BP यांनासुद्धा भेटलो होतो आणि त्यांनाही रिक्वेस्ट केली होती की हे महानगरपालिकेचं चित्र चांगलं दिसत नाही आहे की मुख्य अधिकारी आरोग्य विभागाच्या ते आपसात त्यांचं म्हणजे बिनसले मी असं म्हणेन किंवा ते नाखुश आहेत. तर याच्यावर काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढावा. आणि ही गोष्ट मी आयुक्तांपुढे सुद्धा पोचवलेली आहे. आयुक्तांमध्ये फरक म्हणजे एवढाच आहे की आयुक्तांच्या समोर जास्त वेळ बसता येत नाही, पण तरी ते सगळं ऐकतात आणि ते कमी बोलतात. तर त्यांच्या पुढं मी मागच्या सोमवारी हा विषय काढला होता आणि आत्तासुद्धा 3:30 ते 5:30ची जी वेळ आहे तर मी ते जाणार आहे आणि त्यांना हा परत हे सगळे ते 7 का 8 विषय आमचे होते मुद्दे, तर ते विषयसुद्धा सगळे त्यांच्यासमोर आम्ही घेणार आहोत. तर त्याच्यावर ते काय म्हणतात हे बघायचं आहे. आणि त्यानंतर माझी त्याच्यावर बाईट येणार आहे. त्या बाईटचं नाव मी आत्ताच ठरवलं आहे की आरोग्य विभागाची जे आरोग्य धोक्यात हे ते माझ्या आरोग्य विभागाचे त्या बाईटचं नाव असणार आहे. ते त्याचं थंबनेल असणार आहे. आणि त्यामध्ये मी जाणीवपूर्वक मी सुरुवातीला एक विषय काढला की मी आता कुठल्याही अधिकाऱ्यांचं कमीत कमी या बाईटमध्ये नाव घेणार नाही आहे. माझी खरं नाव घ्यायची इच्छा असते, फोटो दाखवायची सुद्धा इच्छा असते, पण त्यातीलच एक अधिकाऱ्यांनी मला म्हणजे अगोदर विनंती केली आणि नंतर त्यांनी सांगितलं की माझं जर नाव आलं तर मी आत्मदहन करीन. तर आपलं हा उद्देशच नाही आहे की कुणी नाराज होऊन काही करावं. अर्थात मी काही चुकीचं करत नाही आहे, कारण का माझं ते काम आहे की माझ्याकडे जी माहिती मिळते आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे. माझ्या ज्या शंका आहेत त्यासुद्धा मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, सोडवण्याचा प्रयत्न करतो नागरिकांच्या दृष्टिकोनातून. तर त्या पण आम्ही जर कुणी एखाद्या असं म्हटलं असेल ना तर मी थोड्या कालावधीपुरतं तरी नाव घेणार नाही. आजसुद्धा ज्या प्रमुख आहेत आरोग्य विभागाच्या नीना बोराडे मॅडम यांना भेटण्यासाठी मी आलो होतो, पण त्यांची भेट झाली नाही. त्या बाहेर गेल्या होत्या. आत्तासुद्धा थोड्या वेळानंतर आज जर भेट झाली तर त्यांच्याही मी कानावर घालणार आहे की एक प्रमुख म्हणून तुम्ही याच्यामध्ये जे काय करू शकता ते करावं अशी मी त्यांना विनंती असणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात 6 जानेवारी 2025 याचा हा पहिला ब्लॉग.